नमस्कार, मी स्वरा। आज मी तुम्हाला बटाटे वडे बनवून दाखवते। पावसाळ्याचे दिवस आहेत आणि खूप सोप्या पद्धतीने झटपट होणारे बटाटे वडे आणि त्यामध्ये एक महाराष्ट्राची शान म्हणजे बटाटा वडा, त्यावर आज व्हिडिओ बनवते। इथे मी कुकरला बटाटे शिजवून घेतलेले आहे। जेव्हा तुम्ही कुकरला बटाटे शिजवून घेणार तेव्हा अर्धे बटाटे असे वर राहिले तेवढंच पाणी टाका आणि 3 ते 4 शिट्ट्यामध्ये बटाटे होऊन जातात। जास्त पाण्याचा वापर करू नका बटाटे शिजवताना। या ठिकाणी बघा, हिरवी मिरची घेतलेली आहे, 7 ते 8 आहे, तिखटाप्रमाणे वापरायच्या। तुम्ही तुमच्या आल्याचा तुकडा आहे, लसणाच्या पाकळ्या आहेत 15 ते 20, लसणाचा वापर थोडासा जास्त करायचा। आता हे मिक्सरला फिरवून घेते मी, जास्त बारीक करून घ्यायचं नाही, आबडधोबडच वाटून घ्यायचं। आता या ठिकाणी बटाटे मी पूर्ण असे मॅश करून घेते। या ठिकाणी तुम्ही किसणीने किसून घेतले तरी चालेल, काहीच हरकत नाही। आता हे बटाटे मॅश झालेले आहेत, आता साईडला ठेवून घेते मी। या ठिकाणी मी पॅन गरम करायला ठेवलेला आहे, त्यामध्ये तेल 1 चमचा ते 1.5 चमचा टाकते मी। 1.5 चमचा टाकलेला आहे, छान गरम करून घेते। आता यामध्ये मोहरी, कढीपत्ता, जिरा पावडर 1 चमचा, धने असे बारीक असे वाटून घ्यायचे, थोडेसे 1 ते 2 करायचे फक्त तेवढंच। आणि हिरवा वाटण यामध्ये आणि मिक्सरला फिरून घेतलेले ते 2 अशा लाल मिरच्या आहेत, थोडेशा अशा बारीक करून घेतलेल्या, असेल तर टाका, नाहीतर स्किप करू शकता। त्यामध्ये हळद अर्ध्या चमच्याला थोडंसं कमी, थोडीशी हळद जास्त टाकायची, कोथिंबीर। आता 1 ते 2 मिनिटासाठी छान परतून घ्यायचं। यामध्ये मीठ टाकू शकता, मी मीठ नंतर टाकणार आहे। 1 ते 2 मिनिटं झालेली आहे, आता गॅस बंद करून टाकायचं। हे पूर्ण थंड करून घेते मी। इथे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे। आता आपल्याला हे मिक्स करून घेते मी छान। त्यामध्ये थोडंसं मीठ, खायचा सोडा आहे चिमूटभर, थोडंसं कमीच आहे। आता छान मिक्स करून घेते मी। आता त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकते, थोडंसं पाणी लागेल मला, जास्त पातळ नाही करायचं। या ठिकाणी बेटर तयार आहे, जास्त पाण्याचा वापर करू नका, चमच्याने दाखवते मी। हे बघा अशा प्रकारे। आता मी झाकून ठेवते साईडला। आता मॅश केलेले बटाटे, आता त्यामध्ये हे तडका टाकून घेते, मिक्स करून घेते छान। आता मिक्स छान करून घ्यायचं आहे, हातानेच करून घेते मी। आता चवीपुरतं मीठ असं मिसळून घ्यायचं, तुम्ही त्यामध्ये तडक्यामध्ये टाकलं तरी काहीच हरकत नाही। आता यामध्ये मी टाकते आणि छान मिक्स करून घेते, एकजीव झालं पाहिजे। त्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर। आता या ठिकाणी मी वडे तयार करून घेते। हे बघा असे राऊंडचे करायचे आणि जास्त असे मोठे पण नका करू, अशा प्रकारे। आता दुसरा एक दाखवते मी, आता दुसरा एक प्रकार दाखवते मी। या हाताने असं प्रेस करून घ्यायचं, हे बघा। आता पूर्ण वडे तयार करून घेते मी। इथे बघू शकता वडे तयार करून घेतलेले आहे। आता तेलात कसे टाकायचे ते सांगते मी तुम्हाला। आता वडे कसे तेलामध्ये टाकायचे ते सांगते मी। आपलं बेटर आहे, थोडंसं मिक्स करून घेते परत। आता त्यामध्ये एक वडा टाकून घ्यायचा, असा चमच्यानी किंवा हाताने जरी असं केलं आपण तरी चालेल। हे असं तेलामध्ये सोडून घ्यायचं। या ठिकाणी मी तेल गरम करायला ठेवलेले आहे। तेल आपल्याला जास्त कडकडीत करून घ्यायचं नाही, गरम झालेले आहे। आता बटाटे वडे टाकून घेते यामध्ये। काळजी घ्यायची बटाटा वडा टाकताना, तुम्ही चमच्याने टाका, मला सवय आहे याची। साईड चेंज करून घेते मी। इथे बघू शकता, हे बघा किती सुंदर झालेलं आहे। असा ब्राऊन कलर येईपर्यंत असे तळून घ्यायचे बटाटे वडे। आता पूर्ण तळून घेते मी। इथे मी बटाटे वडे पूर्ण तळून घेतलेले आहे, जवळून दाखवते। त्यासोबत मिरच्या पण तळून घेतलेल्या आहेत। ही वडापावची चटणी आहे, मी अगोदरच करून ठेवली होती, पुढच्या व्हिडिओमध्ये कधीतरी मी दाखवेल।
अशा प्रकारे चला तर मग आजची रेसिपी नक्कीच आवडली असेल बटाटे वडे तर कमेंटमध्ये नक्कीच सांगा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.